तर मित्रांनो, आज आपण इथे बीन्सची भाजी बनवणार आहोत। तर त्याकरता मी इथे बीन्स छान निवडून घेतले आणि धुवून मी याला बारीक कट केलेले तुम्ही बघू शकता। आता आपण हे बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान आता आपण बीन्स कट केलेली आहे। आता आपण याची भाजी बनवून घेऊया। तर मित्रांनो, आता इथे तेल तापायला ठेवलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता मी इथे फोडणी देणार आहे। तर मित्रांनो, इथे आता आपलं तेल तपलेलं आहे। आता मी इथे थोडीशी मोहरी आणि जिरा ऍड करते। त्यानंतर मी इथे थोडीशी हळद सुद्धा ऍड करते। आता मी याच्यामध्ये थोडा कढीपत्ता सुद्धा ऍड करते। तर मित्रांनो, आता मी इथे कढीपत्ता सुद्धा ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे। त्यानंतर आता मी इथे एक टोमॅटो छान धुवून बारीक कट केलेला आहे। आता ते सुद्धा मी याच्यामध्ये ऍड करते। तर मित्रांनो, त्यानंतर आता मी ते 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट सुद्धा ऍड केलेला आहे। आता हे पण मी मिक्स करून घेणार आहे। इथे आपल्याला टमाटर गाळ होऊ द्यायचं आहे। तर मित्रांनो, इथे आता आपला छान प्रकारे आता हे टमाटर गाळ झालेला आहे। आता मी याच्यामध्ये थोडीशी हळद ऍड करते। त्यानंतर मी इथे 1 चम्मच लाल तिखट सुद्धा ऍड करते। त्यानंतर आमचा जो घरगुती मसाला आहे तो सुद्धा मी याच्यामध्ये 1 चम्मच ऍड करते। आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे। त्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर सुद्धा ऍड करते। कोथिंबीर सुद्धा मी धुवून छान प्रकारे आता याला बारीक कट करून घेतलेली आहे, ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केली आहे। तर आता आपण जी बीन्स छान धुवून कट केलेली आहे ती सुद्धा आता मी याच्यामध्ये ऍड करते। तर मित्रांनो, इथे आता मी जी आपण बीन्स कट केली होती ती सुद्धा मी याच्यामध्ये ऍड केलेली आहे। तुम्ही बघू शकता, खायला पण खूपच टेस्टी लागते ही भाजी आणि एकदम झणझणीत पटकन बनणारी आहे। तर मित्रांनो, आता इथे मी मिक्स करून घेतले। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करूया। तर आता मी ते थोडेसे चवीनुसार मीठ सुद्धा ऍड करते। आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया। आता मी याला 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती झाकून ठेवणार आहे। तर मित्रांनो, इथे आता आपली भाजी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। खायला पण खूपच टेस्टी आहे। त्याचबरोबर मी इथे चपाती सुद्धा घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, मुलांना पण खूप आवडेल आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनणारी ही भाजी आहे, लवकर बनते। तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, व्हिडिओ शेअर करा, नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि आमचा व्हिडिओ पाहण्याकरता लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।